की एका दिग्दर्शकाने पैसे नाही दिले. बरोबर. आज 6 वर्ष झालं तू अत्यंत निगुतीनं त्याचा पाठपुरावा करतोय. एक चळवळच उभी राहिली जवळजवळ त्याच्यामध्ये, कारण की तू एक मुद्दा रेज केला, त्याच्यात अनेक कलाकारांनी सपोर्ट केला की आमचेही पैसे बाकी आहेत वगैरे. आजही ते कलाकार त्याविषयी बोलतायत. पण आता 6 वर्षांनी तू या सगळ्याकडे कसं बघतो की हे पैसे बुडाले आहेत, ते येण्याच्या काही आशा आहेत किंवा आता ते सोडून द्यायला हवं? जशा काही कमेंट्सही होत्या कलाकारांनीच केलेल्या, बरोबर, की शशांकने आता सोडून द्यायला हवं. तर ह्या सगळ्या, मी तुला 3 पर्याय दिले, तर ह्या सगळ्याकडे कसं बघतोय आता 6 वर्षानंतर? बरोबर आहे. तुला सांगू, पण या तिन्ही पर्यायांचा शेवट हाच आहे की सोडून द्यायला हवं, असं तुला आता वाटतंय? हा, मग कारण त्या माणसाकडे काही नसेलच, जेही मला बाहेरनं कळतं की त्या माणसाकडे काहीच नाहीये. त्या माणसाकडे काहीच नाही. तो स्वतःच पोट कसं चालवतोय, घर कसं चालवतोय हे माहित नाही, असं मला लोक सांगतायत. पण ज्या अर्थी तो सर्व्हाइव्ह करतोय त्या अर्थी काहीतरी ही इज डुईंग फॉर लिव्हिंग. काय करतोय मला माहित नाही. पण पाठपुरावा मी करत असलो तरी सुद्धा मला असं वाटतं की मी असं म्हणतो ना, हे माझं ऑफिशियल स्टेटमेंट नाही कुठेही. हे माझं हा म्हणाला होता हे ऑफिशियल स्टेटमेंट नाही. पण असं असतं ना की शेअर मार्केटमध्ये पैसे जातात, ती मी कदाचित इन्व्हेस्टमेंट केली असं मी समजेन आणि ते गुंतवलेले पैसे बुडाले असं मी म्हटलं की मला स्वतःच्या मनाला जर बरं वाटतं की अरे बापरे, ठीक आहे, गेले बाबा, मी इन्व्हेस्टमेंट केली होती पण ते गेले. किंवा मी गमतीत असं म्हणतो की आमचे पैसे, सगळ्याच कलाकारांचे पैसे, तंत्रज्ञान जे कोणी टेक्निशियन्स होते त्या टेक्निशियन्सचे पैसे, कलाकारांचे पैसे, ज्याचा स्टुडिओ होता त्याचे पैसे, जेवणवाल्याचे पैसे, कपडेवाल्याचे पैसे, सगळ्यांचे पैसे. फक्त मी एकटा नाहीये त्याच्यात. आणि काही कोटी, अनेकांचे पैसे आहेत, काही कोटीत अमाऊंट आहे, ती साधं नाहीये, काही कोटींमध्ये अमाऊंट आहे. ती सगळी अमाऊंट त्यानं कुठल्या तरी एका प्रोजेक्टला वापरली, ज्याला आमचं को प्रोड्युसर म्हणून नाव द्यायला पाहिजे होतं. खरं तर आमचे पैसे वापरले ना तिकडे, मग आमचं को प्रोड्युसर म्हणून नाव तर दे. पण कदाचित दुर्दैवाने त्याचं तेही प्रोजेक्ट तोट्यात गेलं असेल, त्यामुळे तिथेही आम्ही को प्रोड्युसर होऊ शकलो नाही. असं समजून मी स्वतःची गोड समजूत घालतो आणि स्वतःला गप्प करतो. दादा, मला तुला थोडं मागे घेऊन जायचंय. पैसे अनेकांचे अडकले होते, तंत्रज्ञ, कलाकार, कोट्यावधींची अमाऊंट होती. पण प्रश्न येतो की कुणी बोलायचं आणि का बोलायचं? पण ती धिटाई तू केलीस. त्याच्या मागे ती पोस्ट टाकताना, हा विचार मांडताना नेमका काय उद्देश होता? तेव्हा तुला होप्स होते का की पैसे येतील? अर्थात तेव्हा होप्स होते. आणि मी जेव्हा सोशल मीडियावरती व्यक्त होतो तेव्हा ती माझी 3री-4थी स्टेज असते. त्याच्या आधी पर्सनल लेवलवरती बोलून झालेलं असतं, टीम मीटिंग झालेल्या असतात, किंवा म्हणजे हे जे काही सोशली मी जे जे काही टाकत असतो ते टाकण्याआधी सुद्धा मी एक फोटो काढून जी कंप्लेन करण्याचं आपलं ॲप आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यावरती मी ते टाकलेलं असतं सगळं. म्हणजे ही सगळी प्रक्रिया ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा झाली होती प्रत्येक वेळेला. त्यामुळे मग ते प्रोड्युसरशी बोलून, ईपीशी बोलून, चॅनलशी बोलून झालेलं असतं आमचं. त्यावेळेला असं झालेलं होतं. पण ते चॅनलचं काय, त्यात काही दोष नसतो, कारण चॅनलनी प्रोडक्शन हाऊसला पैसे दिलेले असतात. आता त्यांनी ते पैसे कुठे वापरले वगैरे वगैरे हा विषय वेगळा. पण जेव्हा काहीच घडत नव्हतं, त्यांच्याकडनं आम्हाला काहीच येत नव्हतं, तेव्हा मी सगळ्या कलाकारांना एकत्र आणलं. त्यांना म्हटलं की आपण काहीतरी तर आवाज उठवूया. म्हणून आम्ही एक चॅनलला पत्र लिहिलं, रीतसर मेल टाकलं. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या इन्व्हेस्टर्सनी पैसे लगेच काढूनच घेतले, त्यामुळे त्याच्याकडे काही उरलंच नाही. पण आता मला माहीत नाही की त्याची नेमकी काय डील झाली होती. जर आम्हाला एक्स अमाऊंट देणं अपेक्षित होतं तर ती अमाऊंट ठेवूनच इन्व्हेस्टर्सना देणं अपेक्षित आहे ना. त्याच्याकडनं सगळं धमकावून जर काढून घेत आहेत तर मग तू इन्व्हेस्टरची नावं सांग. साधा हिशोब आहे ना. जर तू पैसे आम्हाला देणं अपेक्षित आहे पण तू आम्हाला म्हणतोस की माझ्या 1-2-3 इन्व्हेस्टर्सनी सगळेच पैसे काढून घेतले, तर मग तुझा दोष नाही आहे ना. मग त्यांची नावं सांग. तू त्यांची नावं सांगत नाही, सगळं स्वतःच्या अंगावर का घेतोस? मग कुठेतरी तुझा दोष असं वाटायला लागतं ना. इन्व्हेस्टर्सची नावं सांग. मग ही तू करायला तयार नाही आहेस म्हणजे मग ह्याच्यात काहीतरी काळबेर आहे. आणि मग मी सगळ्या टीमला एकत्र केलं. मग मी त्यांना म्हटलं की आपण एक पत्र लिहूया. जे पत्र लिहिलं त्याच्यानंतरही जेव्हा तो आम्हाला म्हणाला की सगळे पैसे काढून घेतले, मग आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही. आणि म्हणून मग शेवटी मी जी पोस्ट टाकली होती त्यात तर कुणाचं नावही नव्हतं. अगदी पहिली पोस्ट नावच नव्हतं. मग त्या पोस्ट नंतर माझी जी मुद्दल होती ती मुद्दल त्यांनी दिली. माझा हा जो काही 8-10 लाखाचा तुला सांगतोय तो सगळा टॅक्स आहे जो त्यांनी कापलाय पण मला दिलेला नाहीये. एवढं जमलेलं आहे सगळं. ते माझी मुद्दल मला मिळाली आहे, बाकीच्यांची रक्कम बाकी, बाकीच्यांची मुद्दल अधिक टॅक्स असं सगळं बाकी आहे. म्हणजे तो कसा डुअल गुन्हेगार आहे. आम्हाला दिलेलंच नाहीये आणि गव्हर्नमेंटलाही भरलेलं नाहीये आणि तरीही तो मुकाट फिरतोय. माझा प्रॉब्लेम हा आहे.
आणि मला कोणालाही घरी बसवायचं नाही, कोणालाही नाही, त्याला भरपूर काम मिळवा. आज मी प्रत्येक प्रोडक्शन हाऊसमध्ये जिथे जिथे मी काम करतो ना, तिथे तिथे मी त्यांना सांगतो की तुम्हाला जर सेकंड युनिट डिरेक्टर नवीन सिरियलसाठी, तर त्या माणसाला घ्या. तो टॅलेंटेड डिरेक्टर आहे, कमालीची प्रोजेक्ट्स त्यांनी आजवर आपल्याला दिलेली आहेत. त्याला काम नाही मिळालं तर तो पैसे कुठनं उभे करेल, आणि पैसे नाही उभे झाले तर आमचे कसे येतील. पण विचित्र चक्रात अडकलेलं आहे ते सगळं. पण आणि म्हणून मग आम्ही ती पोस्ट टाकली, मग बाकी कलाकारांनी नाव घेऊनच टाकलं, मग ते सगळं मोठं झालं प्रकरण. मग त्यानंतर त्याचाच तेव्हाचा एक इंटरव्ह्यू आहे यूट्यूबवरती, आजही तुम्ही जर हो. सर्च केलात, तेव्हा तो त्या व्हिडिओमध्ये हे कमिट करतोय की मी पुढच्या 6 महिन्यात सगळ्यांचे पैसे द्यायला लागेल. आणि त्यानंतर जेव्हा 6 वर्ष मिळत नाहीत, त्यानंतर मग मला ह्या पोस्ट अशा टाकत राहाव्या लागतात की बाबा रे, माझ्या मनातनं मी ते विसरलो नाहीये, जरी तो विसरला असला तरी. पण आता हा गुन्हा आहे इथपर्यंत आपण पोहोचलोय का? की काय माहिती रे, कारण ना जेव्हा जेव्हा मी लॉयर्सना विचारतो ना, तेव्हा लॉयर्स मला हेच सांगतात की कोर्टाच्या तारखांना तो येणार नाही, तुम्हाला यावं लागेल आणि त्याचे भरमसाठ पैसे तुम्हालाही भरावे लागतील, कारण प्रत्येक तारखेचे पैसे असतात. तर आमचे ऑलरेडी आलेले आहेत, तर अजून ह्याच्यासाठी कुठे पैसे कुठे परत भरणार? घालवा. तर त्या विचित्र कोड्यात मी सुद्धा अडकलोय, तो अडकलाच आहे आणि माझ्याबरोबर बाकी सगळे अडकलेले आहेत. त्यामुळे आता मी सरतेशेवटी असं ठरवलंय की बाकी कोणासाठी लढायचं नाही, मी आता फक्त माझ्यासाठी लढणार आहे. मला पैसे मिळाले तर मी आनंदी असेल, बाकीच्यांनी बाकीच्यांचं बघून घ्यावं.